नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, डाळी, तांदूळ आणि लाल मिरच्यांसोबतच खाद्यतेलाच्या किमतीही आता गगनाला भिडल्यात. एका आठवड्यातच तेलाच्या किमती या 20 ते 30 रुपये प्रति किलोने वाढलेल्या आहेत, तर डब्याची किंमत ही 250 ते 300 रुपयांनी वाढलेली आहे. यामुळे इतर वस्तूंप्रमाणेच स्वयंपाकातील बजेटसुद्धा आता कोलमडले. सोयाबीन, तांदूळ, सूर्यफूल आणि फल्ली तेलाच्या किमती चढ्याच आहेत. सोयाबीनच्या किमती 20 रुपये प्रति किलोनं तर फल्ली तेलाच्या किमती 30 ते 35 रुपयांनी वाढलेल्या आहेत. जे इडिबल ऑइल आहे त्यामध्ये सरसोचं तेल हे सर्वात महाग तेल आहे. ते 188 रुपये प्रति किलो असं झालेलं आहे. तर सरसोचं तेल हे प्रति किलो 190 रुपये, शिवाय सोयाबीन तेल जे प्रति किलो 138 ते 40 रुपये होतं ते आता प्रति किलो 158 रुपयांवरती पोहोचलं आहे. 15 किलोच्या टीनच्या डब्याची किंमत 2350 रुपये ते 2380 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर शेंगदाणा तेलाच्या टीनच्या डब्याची किंमत ही 2650 ते 2680 रुपयापर्यंत पोहोचली आहे, जी एका आठवड्यापूर्वी प्रति किलो 2300 रुपये होती. यामध्ये एका आठवड्यामध्ये सर्व प्रकारच्या तेलांच्या किमती वाढलेल्या आहेत. परदेशातील किमती वाढल्यामुळे आणि रुपया घसरल्यामुळे आयात महाग झालेली आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे गुजरातमधील फल्ली तेलाच्या पिकाचं नुकसान झाल्यामुळे आणि आता लग्नाच्या मोसमामध्ये मागणीमध्ये वाढ झाल्यानं तेलाच्या किमती अचानक भडकलेल्या आहेत. लग्नाच्या हंगामामध्ये सोनं आणि चांदी आधीच लोकांना दुहेरी झटका देत आहे, तर यामध्ये आता किराणा माल, खाद्यतेल देखील आगीमध्ये तेल टाकतंय. दिवाळीपासूनच स्थिर असलेल्या तेलाच्या किमती आता वाढलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.